नमस्कार, वंदे मातरम, जय श्री राम, जय भारत का संविधान। आज आपल्या समक्ष जे आहे एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि राजकारणी ज्यांचा अभ्यास नाही असं अत्यंत पोरकटपणाचं वक्तव्य करणे, असे काही पुढारी जे आहेत न्याय व्यवस्थेमध्ये न्यायमूर्तींच्या निवडीमध्ये ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यापैकीच आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या गटाचे आहेत आणि ज्या प्रकारे त्यांनी जे काही वक्तव्य केलेले आहेत ते वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहेत सन्माननीय न्यायमूर्तींच्या निवडींच्या बाबतीतले। आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं की राजकीय पक्षाची व्यक्ती प्रवक्त्या आहेत होत्या आणि त्यांना माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवडीच्या बाबतीमध्ये जी शिफारस झाली त्याच्यावर त्यांनी आक्षेप घेतला। आमचं असं म्हणणं आहे ॲडव्होकेट माननीय साठे यांचे जे न्यायव्यवस्थेमध्ये जे योगदान असते आणि एक स्वतःचं कार्य असते, या कार्यावर ॲनालिसिस करून जे आहे न्यायाधीशांच्या निवडीच्या संदर्भाने प्रक्रिया पूर्ण केली जात असते आणि भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 50 आणि भारतीय संविधानाच्या आर्टिकल 124, 217 ही जी आहे ज्युडिशियल अपॉइंटमेंटच्या संदर्भानं ही इलिजिबिलिटी कशावर आधारित आहे? रोहित पवार कोण किती संस्थांचा पदाधिकारी आहे किंवा डायरेक्टर आहे किंवा बँका कोणाच्या किती खिशात आहेत किंवा साखर कारखाने किती आहेत याच्यावर न्यायमूर्तींच्या बाबतीतल्या शिफारसी आधारित नसतात। त्याकरिता भारताच्या संविधानाला वाचावं लागत असतंय, ज्ञानार्जन करावं लागत असतंय आणि ह्याच्यामध्ये सिंपल 3च गोष्टी महत्वाच्या आहेत। माननीय न्यायमूर्तीच्या निवडीच्या बाबतीमध्ये हे रोहित पवारनं निक्षून लक्षात ठेवावं। ते म्हणजे वय, ते म्हणजे एक्सपिरियन्स, ते म्हणजे प्रोफेशनल स्टँडिंग। वय म्हणजे काय? वय हे कट ऑफ डेट दिलेली असते, त्या कट ऑफ डेट मध्ये तुमचं वय असलं पाहिजे। कुणाची तक्रार नाही, कोणाची आक्षेप नाही। सन्माननीय ॲडव्होकेट साठे जे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ज्यांची न्यायमूर्ती म्हणून न्यायमूर्ती होण्याकरिताची शिफारस आहे त्यांच्यावर वयाचा कोणाचाही आक्षेप नाही आहे। दुसरी गोष्ट, त्यांच्या एक्सपिरियन्सच्या बाबतीमध्ये कोणताही आक्षेप नाही आहे। तिसरी गोष्ट, त्यांच्या प्रोफेशनल स्टँडिंगच्या बाबतीमध्ये कोणाचा आक्षेप असण्याचं कारणच नाही। त्यामुळे तिन्ही गोष्टी ज्या गोष्टी आहेत त्या तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु पॉलिटिकल हिस्ट्रीशी न्यायाधीश होण्याच्या बाबतीत काहीही देणं घेणं नसतंय। त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वकील, जर आपण स्वातंत्र्याचा इतिहास पाहिला, या देशात अस्पृश्यता राहू नये ह्याकरिताचा इतिहास पाहिला, त्याचबरोबर बॅरिस्टर M.K. गांधीजींचा स्वतःचा इतिहास पाहिला, तर आपणा सगळ्यांना दिसेल की स्वातंत्र्य पूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या लढ्यात सुद्धा वकील होते। आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की न्यायदानाच्या प्रक्रियेतच नाही तर ऍक्च्युअल न्यायदानात सुद्धा जे आहेत राजकारणात असलेले जे सन्माननीय मंडळी होते ते वकील होते आणि ते अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होते। आता तुम्हाला मला सांगायला हरकत नाही की
रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना मला निक्षून सांगायचंय, माननीय वकील असलेल्या साठे यांना तुम्ही अशा प्रकारे डॅमेज, त्यांचं रेप्युटेशन डॅमेज किंवा ज्युडिशरीमध्ये जाऊ नये, त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करून कुणातरी चांगल्या होणाऱ्या न्यायाधीशांना तुम्ही थांबवू शकत नाही आणि थांबवू नये. आणि जी गोष्ट केली आहे रोहित पवारनी त्याकरिता त्यांनी माफी सुद्धा मागावी. त्याचबरोबर शरद पवार रोहित पवारांना ह्या बाबतीमध्ये सुनावणार आहेत की नाही हे सुद्धा महाराष्ट्र वाट पाहत आहे. कारण मला वाटतंय की रोहित पवारांचं वय पोरकटपणाचं जरी असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार जिम्मेदारी स्वीकारणार आहेत की नाही. रोहित पवारांच्या अशा प्रकारच्या म्हणजे बेकायदेशीर, त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण म्हणतो की कोणत्याही प्रकारची जिम्मेदारी नसलेले वक्तव्य केल्याबद्दल, आणि म्हणून शरद पवारांवर सुद्धा आमचा डोळा आहे की शरद पवार काय भूमिका घेतात. सांगायचं तात्पर्य, न्यायदानामध्ये यापूर्वी जे न्यायमूर्ती होते ते कोणत्या राजकीय पक्षाचे होते आणि ते कोणत्या पदावर होते न्यायाधीश म्हणून, ते मी तुम्हाला आपणाला सांगत आहे. माननीय न्यायमूर्ती VR कृष्णा अय्यर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि रोहित पवार, ऐकायचं, हे कारखान्यावरल्या उसाचं वजन नाही आहे. वजन में लफड़ा हो सकता है, न्यायदानामध्ये आणि न्यायिक प्रक्रिये में कोई लफड़ा नहीं चलता है. आणि त्याच्यामुळे भारतीय न्याय व्यवस्थेमधली जी एंट्री आहे, जेवढी शुद्ध आहे तेवढी तुमच्या जे काही कारखाने आहेत आणि जे काही संस्था आहेत त्याच्या बाबतीमध्ये मला बोलायचं नाही तुमची किती पारदर्शकता आहे. परंतु न्यायदानाच्या बाबतीत तुम्ही उंगली करायची नाही, उंगली करायची नाही. कोण न्यायाधीश व्हावेत आणि कोण न्यायाधीश नाही व्हावेत हे तुम्ही ठरवणारे कोण. न्यायमूर्ती कृष्णा अय्यर हे सुप्रीम कोर्टचे जज होते आणि ते फॉर्मर मिनिस्टर कम्युनिस्ट गव्हर्नमेंट ऑफ केरला होते. 1957 ला होते. त्यानंतर न्यायमूर्ती KS हेगडे साहेब सुद्धा सुप्रीम कोर्टचे जज होते आणि त्यांचं बॅकग्राऊंड काय होतं तर ते फॉर्मर लोकसभा स्पीकर सुद्धा होते. त्यानंतर जस्टिस PB सावंत, माननीय न्यायमूर्ती जस्टिस PB सावंत सुप्रीम कोर्टाचे जज होते आणि डेमोक्रेटिक राईट ग्रुपच्या बाबतीमध्ये ते अफिलेटेड होते. त्यानंतर जस्टिस NV रामन्ना, माननीय न्यायमूर्ती NV रामन्ना हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते. परंतु लक्षात घ्या, नुसतं राजकारणी नव्हते ते, तर त्या पलीकडे जाऊन जर तुम्ही विचार केला तर पार्टिसिपेटेड इन स्टुडंट प्रोटेस्ट ड्युरिंग इमर्जन्सी, म्हणजे ज्या वेळेस इंदिराजींनी या देशामध्ये इथल्या संविधानिक व्यवस्थेमध्ये इथल्या माणसाचा आवाज दाबण्यापर्यंत इंदिराजींनी ज्या देशात जे चालवलं होतं त्या चालवलेल्या त्याच्या विरुद्ध आवाज उठवणाऱ्यांपैकी, त्या विरुद्ध लढणाऱ्यांपैकी, त्या विद्यार्थी देशात लढणाऱ्यांपैकी माननीय NV रामन्ना पार्टिसिपेटेड इन स्टुडंट प्रोटेस्ट ड्युरिंग द इमर्जन्सी, म्हणजे चळवळीतली माणसं सुद्धा होती. आणि त्यापुढे जाऊन महाराष्ट्रातलेच माननीय न्यायमूर्ती ललित साहेब हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया होते आणि ते सन ऑफ फॉर्मर ऍडिशनल सॉलिसिटर जनरल होते. सॉलिसिटर जनरल सरकारच्या सहमतीनं, म्हणजेच राजकीय पक्षाचं सरकार असतंय, त्यामुळं कुठेही तुम्हाला सांगतो कोणत्याही पद्धतीनं जे आहे म्हणजे अस्पृश्य मानल्या गेलेलं नाही. कारण ह्या देशातली जी व्यवस्था आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेली, की ज्या गोष्टीच्या बाबतीमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर्स आहेत ते पॉवर्स आहेत, परंतु संपूर्णतः कोणत्याही गोष्टीला कुठेही प्रोहिबिट केलेलं नाही. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे रोहित पवार व्यक्त झाले, माननीय म्हणजे सन्माननीय वकील असलेल्या साठे मॅडम यांच्या बाबतीमध्ये ज्या म्हणजे उद्या न्यायमूर्ती होण्याकरिता ज्यांची शिफारस झाली, रोहित पवारांचा आम्ही नुसता निषेधच करत नाही, तर आम्ही रोहित पवारांच्या बाबतीमध्ये माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय, माननीय युनियन मिनिस्टर फॉर लॉ अँड
माननीय स्पीकर महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय रजिस्ट्रार जनरल यांना आम्ही पत्र लिहून रोहित पवारांची तक्रार केलेली आहे। रोहित पवारांची तक्रार, त्यांचे जे भाष्य आहे, त्यांचे जे स्टेटमेंट आहेत ते म्हणजे संविधानाला अभिप्रेत नाही आहेत। ते एक पब्लिक सर्वंट आहेत। पब्लिक सर्वंटचा मराठी अर्थ रोहित पवारांनी समजून घ्यावा। लोकसेवक, लोकांसाठीची ती व्यवस्था केलेली आहे आणि अशा लोकसेवकानं जे आहे अत्यंत बेजबाबदारीनं बोलणं, ही कुठेतरी अकाउंटेबिलिटी फिक्स झाली पाहिजे। याकरिता आम्ही संबंधितांना आम्ही जे आहे आमचं रिप्रेझेंटेशन, आमची तक्रार दिलेली आहे। त्यामध्ये रोहित पवारांचं जे वेगवेगळ्या तुमच्या सगळ्या माध्यमांच्या क्लिप्स आम्ही मान्य न्यायालयांना पुरवल्यात। रोहित पवार कुठे कुठे काय काय बोलले, इतकं सोपं नसतंय। रोहित पवार बोलवले, माध्यम बोलून गेले काहीतरी, एवढं वाचाळ व्हायचं नसतंय। शिस्तीत, संविधानाच्या शिस्तीत वागायचं असतंय। संविधानाच्या शिस्तीच्या बाहेर जाल, मग त्या माननीय वकील साठे असतील किंवा कोणीही या देशाची कन्या असेल, अशा प्रकारे कोणत्याही वकील, महिला वकिलांना, गुणवंत वकील असलेल्या महिला वकिलांना शॉर्ट लिस्टिंगमध्ये अत्यंत उच्च ज्यावेळेस तुमचं मेरिट असतंय, ज्यावेळेस तुमचं स्टँडिंग असतंय, स्टँडिंगचा अर्थ तुम्ही कर्तृत्ववान दिसता, त्याच वेळेस तुमच्या नावांची शिफारशी होतात। अशा सगळी परिस्थिती असताना ज्या प्रकारे रोहित पवार व्यक्त झालेले आहेत, ते हे सांगून की त्या राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यामध्ये नाव होतं म्हणून, त्यामुळे मी रोहित पवारांना आतापर्यंतची सगळी हिस्ट्री, सगळा इतिहास न्याय व्यवस्थेतला वाचून दाखवलेला आहे। आणि रोहित पवार काय बोललेत, काय डिफेमेटरी बोललेत, काय स्कॅन्डलस बोललेत, काय न्याय व्यवस्थेला रसात तळाला नेईल असं बोललेत, तर ते आहे रोहित पवार म्हणालेत, ज्या प्रकारे व्यक्त झालेत, लोकशाहीसाठी हा मोठा धोका आहे। सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्ते असलेल्या व्यक्तीला न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करणे हे न्यायव्यवस्थेच्या स्वायत्तेवर आघात आहे। यामुळे जनतेचा न्यायालयावर विश्वास ढासळू शकतो। काय डेटा आहे रोहित पवारकडे, काय अभ्यास आहे रोहित पवारकडे? रोहित पवारकडे माननीय वकील असलेल्या साठे यांच्या विरुद्ध एखादी तक्रार आहे का? एखाद्या सावित्री आईच्या लेकीला, एखाद्या त्या पुढे जाऊन ज्या लेकीमध्ये म्हणजे आई सरस्वतीची शक्ती ज्ञानाने प्राप्त झालेली असते, अभ्यासाने प्राप्त झालेली असते, आणि अशा युगामध्ये जिथे एक प्रतिष्ठा महिलेला प्राप्त आहे आणि कोणताही इतिहासाचा लेखाजोखा न पाहता, रूल प्रोसिजर न पाहता, कोणत्याही प्रकारचं बंधन नसलेलं न पाहता रोहित पवारांनी एका महिला वकिलाच्या बाबतीमध्ये असं व्यक्त होणे हे अत्यंत निषेधार्ह आहे, अत्यंत निंदाजनक आहे। आणि त्याही पुढे जाऊन न्याय व्यवस्थेमध्ये काय होईल ही सुद्धा भविष्यवाणी सांगायला निघालेत। भविष्यवाले बनले का तुम्ही? रोहित पवार फॅक्टवर बोलायचं असतंय, लिगल ग्राउंडवर बोलायचं असतंय, लिगल प्रोसिजरवर बोलायचं असतंय, ते बोलण्याचं तुम्हाला शिकलाच नसाल, त्या गुरुवर्यांना नाव ठेवून काय फायदा? कारण राजकारणाच्याच बाराखडी शिकला असाल तुम्ही, गुणवत्तेची बाराखडी सुद्धा लक्षात घ्यायची असते रोहित पवार, असं देखील मी रोहित पवारांना सुनावतो। त्याचबरोबर ते काय म्हणले, केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का, असा प्रश्न उपस्थित केलाय रोहित पवारनं। रोहित पवारला मी उत्तर दिलंय आता की कशा प्रकारे न्याय व्यवस्थेला बदनाम करणे, न्यायव्यवस्थेतील एका उच्च शिक्षित वकील भगिनी जी न्याय व्यवस्थेच्या एका मोठ्या पदावर न्यायमूर्ती म्हणून जाणार, त्यांना कसं डिफेम करणे, डिमॉरलाइज करणे, महिलांना, एकूण महिलांना या प्रकारे डिमॉरलाइज करायचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाकडून, कायम शरद पवारच्या गटाकडून होत आहे। यापूर्वी सुद्धा काय ते जळगाव धुळ्याचे आमदार खडसे, एकनाथ खडसे, ते सुद्धा IAS महिलांच्या बाबतीत असंच बोलले होते। असंच अत्यंत म्हणजे ज्या प्रकारे ते व्यक्त झाले होते, ती सुद्धा भाषा अशीच होती महिलांच्या बाबतीतली। आणि आता जे आहे एका महिलेच्या नियुक्तीच्या बाबतीतली भाषा जी आहे, जी बोलली गेलेली आहे माननीय वकील साठे यांच्या बाबतीमध्ये,
आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की रोहित पवार असोत की काय ते एकनाथ खडसे असोत, या वाचाळ वीरांना वीर म्हणता येणार नाही, अशा वाचाळ चांडाळ चौकडींना जे आहे योग्य त्या प्रकारे यांची चौकशी झाली पाहिजे. यांच्या हे सगळं करण्यामागचा उद्देश लक्षात आला पाहिजे आणि तिन्ही यंत्रणेनी यांच्या बाबतीत चौकशी केली पाहिजे. न्यायव्यवस्थेतील हे कंटेम्प्टिव्हस आहे. म्हणून माननीय मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय, माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय, रजिस्ट्रार जनरल यांनी त्याबाबतची चौकशी केली पाहिजे. त्याचबरोबर माननीय सभापती महोदय विधानसभा यांनी सुद्धा रोहित पवारांना नोटीस बजावून अशा प्रकारे न्याय व्यवस्थेतील न्यायमूर्तींच्या हस्तक्षेपावर का ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत त्या बाबतीत सुद्धा चौकशी झाली पाहिजे. संविधानिक दृष्ट्या चौकशी होऊन आणि जी कायदा संमत शिक्षा असेल ती रोहित पवारला झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आज आम्ही करत आहोत. त्याचबरोबर आम्ही पुढचा एक कायदा वाचून दाखवू इच्छितो. नोवेअर इन द सुप्रीम कोर्ट रूल म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 2013 नियुक्तीच्या कायद्यामध्ये, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या कायद्यामध्ये, त्याचबरोबर डिपार्टमेंट ऑफ जस्टिस गाईडलाईन्स ऑन ज्युडिशियल अपॉइंटमेंट इज देअर एनी क्लॉज दॅट डिस्क्वालिफाईज अ कॅन्डिडेट फॉर बिंग अपॉइंटेड जज सलोली बिकॉज ऑफ पॉलिटिकल ऑर आयडिओलॉजिकल असोसिएशन, असं कुठंही सुद्धा नाही आहे. या तिन्ही कायद्यात सुप्रीम कोर्टच्या रूलमध्ये, बार काउन्सिलच्या रूलमध्ये, डिपार्टमेंट ऑफ जस्टिस गाईडलाईन्सच्या बाबतीमध्ये कुठे सुद्धा तशा प्रकारचं सापडत नाही. एवढंच आहे की जेव्हा तुम्ही न्यायमूर्ती होता त्यावेळेस तुम्ही न्यायिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जी आयसोलेटेड बंधनं असतात की पब्लिकली तुम्ही काही करू नये किंवा पब्लिकली तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये तसं इन्व्हॉल्व्ह होऊ नये जे की नाही राजकारणी लोकांसारखं असतं किंवा त्यानंतरच्या प्रक्रियेचा भाग आहे. परंतु अगोदर तशा प्रकारची नियुक्तीच्या वेळेस, निवडीच्या वेळेस तशा प्रकारची कोणतीही प्रोहिबिटेड म्हणजे न होण्याबाबतीतली कंडिशन आज तरी कायद्यामध्ये, भारताच्या संविधानामध्ये उपलब्ध नाही आहे. म्हणून आपल्या माध्यमातून जनतेच्या न्यायालयात सुद्धा हे कशा प्रकारे एकनाथ खडसे असेल किंवा रोहित पवार असेल यांच्या महिलांच्या उच्च शिक्षित आणि अत्यंत उच्च पदावर असलेल्या आणि जाणाऱ्या महिलांच्या बाबतीत हे जे काही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या गटाचे लोक वाचाळ चांडाळ चौकडी ज्याला म्हणू शकतो मी आमच्या गुराख्यांच्या भाषेमध्ये, ती जी आहे यांना कुठेतरी चाप बसली पाहिजे, यांच्या जिभेला अत्यंत कायदेशीर लगाम बसला पाहिजे. ह्याकरिता मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेच्या न्यायालयात यांचा जे आहे यांच्या विचाराचा बुरखा फाडण्यासाठी मी आजची ही पत्रकार परिषद घेतली. आणि मला माहिती आहे की जनतेच्या न्यायालयात सुद्धा या बाबीवर आपल्या माध्यमातून मोठी चर्चा होईल. आणि मला माहिती आहे की न्यायालय कोणाच्या जे आहेत अशा प्रकारच्या कुबांड खोट्या तक्रारीवर न्यायिक व्यवस्थेमध्ये शॉर्ट लिस्टिंग किंवा स्क्रुटिनी होत नसते. रोहित पवारांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस नियुक्त झालं 1972चे काही दाखले दिले जात आहेत, तर त्यावेळेस अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी ही सगळी मंडळी होती, त्यांच्याकडून कुठेही विरोध झाला नव्हता. कदाचित त्यांना ती नियुक्ती पटली असेल, परंतु आम्ही त्यावेळेच्या काळावर बोलत नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे की तुम्ही भाजपच्या प्रवक्त्याला नियुक्त करताय. ही 3 वर्षापूर्वी प्रक्रिया चालू झाली होती, त्यावेळेस तर त्या पदावर होत्या. हे भाई रोहित, ये पाटवा पाटवी का कार्यक्रम ये हिंदुस्तान के न्यायमूर्तियों के चयन में होता नहीं है भाई, ये सब कुछ मेरिट पे होता है. और रोहित पवार को कानून पता नहीं है और निकले हैं अडवाणी जी को, निकले अटल जी को के नाम लेके बात करने के लिए. इसीलिए तो हमने कहा है ना कि ये है ना, ये उंगली बताने का काम नहीं करने का, पहले कानून पढ़ने का है रोहित, कानून पढ़ने का. अपन कानून बतारेला आहे, कानून बतारेला आहे. मला असं वाटतंय एवढं रोहितला सुनावणं हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. फक्त रोहित पवारच नव्हे तर हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार या दोघांनी सुद्धा ही जी नियुक्ती झालेली आहे त्यावरती आक्षेप घेतलेला आहे. आपण काय म्हणाल, कारण कुठेतरी अपोजिशनला ह्याला विरोध आहे. बघा कोण नाव सांगितलं ते काय सपकाळ, हे मला वाटतं इटी दांडूच्या खेळातले नवीन खेळाडू आहेत.
कारण आम्ही खेळाला फार महत्त्व देतो. राजकीय खेळातले नवीन खेळाडू आहेत आणि मला असं वाटतंय त्यांचा अभ्यास किती आहे संविधानातला. आणि विजय भाऊला मला हे सांगायचं, विजय भाऊ एकदा की नाही आपण नजीकच्या एखाद्या विधी महाविद्यालयातल्या एखाद्या संविधानाच्या प्राध्यापकाकडे जाऊन ना ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. हे शपकाळ काहीतरी म्हणतात म्हणून विजय भाऊंनी हे सगळं बोलणं म्हणजे उच्चारणं त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या बोलण्यावर काय रेगेवर रेग ओढणं योग्य नाही. आणि विजय भाऊंना मला सांगायचंय, वडेट्टीवार साहेबांना अत्यंत नम्रपणे, विजय भाऊ तुम्ही रोहित पवारचे लाईन ओढणार का हो? रोहित पवारची लाईन ओढणार का हो? तुम्ही जे संविधानात लिखित आहे ते बघणार का रोहित पवारची लाईन ओढणार? मला असं वाटतंय की हे सगळ्या गोष्टी लॅक ऑफ नॉलेज म्हणजे मराठीत म्हणायचं तर ज्ञानार्जनाच्या कमीमुळे हे जे आहेत ते सगळे व्यक्त होत आहेत. परंतु डंके की चोट पे सांगतो, ही झालेली शिफारस अत्यंत कायदेशीर, अत्यंत तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्ट रूल्स, त्याचबरोबर जस्टिसच्या बाबतीमध्ये जे निवड समितीचे कायदे आहेत त्याच्या अनुषंगाने आणि भारतीय संविधानाच्या नुसार ही शिफारस झालेली आहे. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक वकील जो न्यायमूर्ती होण्याच्या आधी असतो तो कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या केसेस चालवत असतो. त्याच्यामुळे असं समजायचं का की तो वकील त्या वकिलाने न्यायदान करूच शकत नाही. आणि प्रत्येक वकील जर कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असेल किंवा तो त्या राजकीय पक्षाचा वकील असेल तर सगळ्यांनाच अस्पृश्य समजून बाजूला करायचं का? कारण अशा प्रकारे अस्पृश्य समजा किंवा अस्पृश्यता डोक्यात ठेवा अशा प्रकारचा कायद्यात कुठेही म्हणजे हे लवलेश नाहीये. आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी अस्पृश्य डोक्याने विचार करत आहेत, जे की प्रोहिबिटेड आहे, चौकडी आहे, जे की चौकडी आहे. अस्पृश्य विचार आहे हा, अस्पृश्य विचार आहे हा. कारण पॉलिटिकली मॅटर चालवणं किंवा पॉलिटिशियन्स राहणं या दोन्ही बाबी. आता मला सांगा रोहित, मला सांग रोहित, आता तू हम उमर असल्यासारखा आहेस म्हणून मला रोहितला सांगायचंय, अरे रोहित जस्टिस NV रमन्ना कधी होते रे? कधी होते? तू 57ची गोष्ट तुला कोण सांगायला रे रोहित? जस्टिस NV रमन्ना हे स्टुडंट मुवमेंटमध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेटेड झाले, ते त्यांची स्वतःची तर हे बघ रे, मुलाखत तर बघ त्यांची. आणि रोहित, उदय ललित साहेब हे ऍडिशनल सॉलिसिटर जनरल साहेबाचे चिरंजीव होते. मग ऍडिशनल सॉलिसिटर जनरल कोण चयन करतंय? त्याच्यामुळं रोहितच्या बोलण्याला आणि विजय भाऊ आणि ते सगळे जे बोलत आहेत ना, हे सगळं काही आहे ना, तुम्हाला सांगतो लॅक ऑफ अंडरस्टँडिंग म्हणण्यापेक्षा लॅक ऑफ नॉलेज. आणि बस रपाटे वडत जा रे, रपाटे वडत जा रे, राजकीय वडत जा रे, अशा प्रकारचं हे वर्तन आहे. आणि हे गैरवर्तन आहे. आता मला सांगा, तुम्ही म्हणता, तुम्हालाच म्हणून आता एक प्रश्न उपस्थित करतो मी. माननीय न्यायमूर्ती भूषण गवई मुख्य न्यायमूर्ती आहेत सर्वोच्च न्यायालयाचे, त्यांचे वडील हे कोणत्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष होते? त्यांचे वडील सभापती होते की नव्हते? त्यांच्या कुटुंबामध्ये राजकारणाशी संबंध होता की नव्हता? पण तेही मुख्य न्यायमूर्ती झाले ना, मुख्य न्यायमूर्ती झाले ना. त्याच्यामुळे राजकीय कुटुंबात जन्माला येणं किंवा राजकीय लोकांची वकिली करणं किंवा राजकीय अफिलिएशन राहणं न्यायदानात शॉर्ट लिस्टिंग होईपर्यंत म्हणजे तुमची शिफारस होईपर्यंत याला कुठेही प्रतिबंध नाहीये, कुठेही मर्यादा नाहीये आणि कुठेही अस्पृश्य लेखलं गेलेलं नाहीये. आणि अस्पृश्य अशा प्रकारच्या लेखण्याची भाषा करणाऱ्यांना मला असं वाटतं जनतेच्या न्यायालयात ज्या प्रकारे एकनाथ खडसेंनी एक IAS महिलांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं, त्याच प्रकारचं हे दळभद्री वक्तव्य रोहित पवार आणि कोण तो इटी दांडू सारखा नवीन खेळाडू असल्यासारखे राजकारणी, काय नाव त्यांचं, काय हर्षवर्धन जे आहे, बाबा कोण आहे ते, त्यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की त्यांना ह्या सगळ्या प्रक्रियेची अज्ञान आहे. अरे बघा, एक सांगा, एक ध्यानात ठेवा, ही कष्टकऱ्यांची प्रेस आहे. ही गुणवंतांच्या
कोणाला म्हणजे त्रास होणे याच्यासाठीची प्रेस आहे ही. काही ते काय म्हणतात ते बाजूला यशवंतराव चव्हाण काय ते यशवंतराव चव्हाण ते ट्रस्ट आहे, परंतु ते गरिबांसाठी कमी आहे. उच्चभ्रू श्रीमंतांसाठीच्या कार्यक्रमांसाठीची जागा नाही आहे ही. सामान्य टॅक्सीवाले, ड्रायव्हरवाले, दिहाडी मजूर त्याच्यासाठी इथं घाम येणारच. इथं एसीची व्यवस्था नाही आहे. ठाण्यावरून एक संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळते. आज जैन बांधव रस्त्यावर उतरले होते आणि त्यांना अक्षरशः महापालिकेनं जे कंपाऊंड त्या ठिकाणी केलं होतं उकडून टाकल्याचं पाहायला मिळालं. काय एकत्रित या प्रकरणाबद्दल वाटतं? मैं ये कहूंगा भाई, हमारे जैन भाइयों ने बुद्धिज्म में हो या जैनिज्म मध्ये असो, बुद्धिज्म मध्ये, जैनिज्म मध्ये, त्याचबरोबर प्रभू श्रीरामांच्या विचारांमध्ये मला असं वाटतंय पशु प्राण्यांवर, पक्ष्यांवर प्रेम करणं हे अत्यंत म्हणजे आवश्यक आहे. पशु प्राणी आणि पक्षी यांच्यावरलं प्रेम कुठेही कोणी कमी होता कामा नये. त्यांच्या जीवावर बितू नये, त्यांच्या अन्न पाण्यावर कोणी बितवू नये, त्यांच्या मुक्त स्वातंत्र्यावर पक्षांच्या कोणी सुद्धा अडसर येऊ नये. कारण मी जे आहे अत्यंत फिलॉसॉफिकल मांडत आहे. कारण आपण बौद्ध परंपरेमध्ये सुद्धा बघितलं असेल, हंस हा कुणाचा, हंस हा कुणाचा, तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो बुद्धांच्या आयुष्यामध्ये सुद्धा एका पक्षाच्या बाबतीतली मोठी कहाणी म्हणजे एक सत्य आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो प्रभू श्रीरामांच्या बाबतीमध्ये सुद्धा पशु प्राण्यांच्या बाबतीतलं प्रेम लोकांना दिसत आहे. त्याचबरोबर जैनिझम मध्ये सुद्धा एका पिजन, एका कबुतराच्या बाबतीमध्ये एक खूप मोठी सर्वांकष निष्ठेची गोष्ट आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की ह्या देशाच्या परंपरेनुसार आपण म्हणजे अगदी टोकाचे निर्णय पशु प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या बाबतीत होऊ नयेत. उच्च न्यायालयाने ज्या रिपोर्टवर मला असं वाटतंय आपलं मत व्यक्त केलेलं आहे तो रिपोर्टच मुळात चॅलेंज केला पाहिजे. तो रिपोर्टच मुळात चॅलेंज केला पाहिजे की तो रिपोर्ट एम्स सारख्या संस्थेतून घेण्यात आला का, तो रिपोर्ट एखाद्या सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून घेण्यात आला का, तो रिपोर्ट एखाद्या म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पक्षांच्या संदर्भात कार्यरत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आला का. आणि त्यामुळं अथॉरिटिव्ह रिपोर्ट जर आम्हाला वाटत नाहीये, म्हणून मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये मी जैन भावांसोबत आहे, मी पक्षी प्रेमियांसोबत आहे, मी तुम्हाला सांगतो प्रभू श्रीरामांच्या विचाराच्या माणसांसोबत आहे आणि मी बौद्ध जैन परंपरेसोबत आहे. मला असं वाटतंय मुंबई महानगरपालिकेने कोणतीही सुद्धा घाई गडबड करू नये. पक्षांच्या बघा लक्षात ठेवा, तुम्ही जर म्हणत असाल की पक्षांना दुसरी जागा करून देतो, लक्षात ठेवा दुसरी जागा करून देणे एवढे आपण मोठे नाही आहेत. कारण निसर्गानं त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यांना तुम्ही असं म्हणू शकत नाही इथं भरारी नको घेऊ, तिथं जाऊन भरारी घे. हे काही तुम्हाला सांगतो एसआरए मध्ये गरिबांना काढणे म्हणजे काम आमचे. तुम्हाला सांगतो ज्या प्रकारे गरीब म्हणजे मनुष्यावरती वेळ आणलेली आहे तुम्ही. महापालिकेच्या काही कारभारावर मला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे. महापालिका गरिबांना म्हणते म्हणजे आमचे जे महापालिका असो की काही ज्या शासनाच्या काही संस्था आहेत ज्याच्यामध्ये गिरणी कामगारांच्या बाबतीत सुद्धा म्हणाले उदय सामंतांनी काहीतरी उत्तर दिलं होतं म्हणे ते खटाव मिल की आणखीन कोणती एक मिल आहे आमची, त्याच्यातले 1000 लोकांना इथं घर आणि 3000 लोकांना म्हणे काहीतरी याला जा, कुठे ते मुंबईच्या बाहेर. त्यामुळे तुम्हाला सांगतो माणसावर तर आपण की नाही गावाच्या बाहेर काढायचं सुरू केलं. आता पक्षांवर सुद्धा तसा अन्याय करू नका. पक्षांचं मुक्त स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, ते मुक्त स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. हा देश बुद्धांचा, हा देश प्रभू श्रीरामांचा, हा देश भगवान महावीरांचा देश म्हणून ओळखला जातो. जगामध्ये अशा क्रूरतेमुळे देशाचं नाव खराब होऊ नये. आणि मला असं वाटतं की सखोल अभ्यासापूर्वी अशा प्रकारे कोणत्याही पशु प्राण्यावर किंवा पक्षावर अन्याय होता कामा नये. मी जैन भावांसोबत आहे, डंके की चोट पे मी जैन भावांसोबत आहे.
विधान परिषदेमध्ये हा विषय सत्ताधारी पक्षाचे आमदार मनोज कायंदे यांना मांडला होता. त्यांचं असं म्हणणं होतं की त्या पाणीशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि एक सगळ्या अभ्यासानंतरच ही गोष्ट लक्षात आलेली आहे की फुफ्फुसांचे जे आजार आहेत ते होऊ शकतात. चित्रा वाघ ज्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांना त्यांची आजी वारली याचा देखील सभागृहामध्ये ऑन रेकॉर्ड उदाहरण दिलेलं आहे. त्यामुळं तो कबूतर कानातीतून हलवला गेला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. त्यानंतर सरकारनं कबूतर खाण्यासंदर्भामध्ये निर्णय घेतला होता. बघा, सन्मान्य दोन्ही आमदार यांची व्यक्तिगत मतं होती ती, आणि अथॉरिटिव्ह कशाला म्हणतो तर आपण गठीत केलेल्या कमिटीच्या रिपोर्टपेक्षा आपण वेटरनरी सायन्सेसशी संबंधित त्या म्हणजे पशुपक्ष्यांच्या बाबतीतल्या एखाद्या विभागाच्या मार्फत किंवा एम्सच्या मार्फत किंवा एखाद्या म्हणजे आपण जे उदाहरण देतात की फुफ्फुसाचे आजार कशानं होत नाही. तो तुम्ही एकसारखं एसी मध्ये जरी राहिलात तरी फुफ्फुसाचे आजार होतात. एकसारखं एसी मध्ये जर तुमचं आयुष्य जर बसलं ना तर नुसते फुफ्फुसाचे आजार होत नाही तर तुमचे हाडं सुद्धा ढिले होतात. ते हाडं सुद्धा ढिले होतात तुमचे. फुफ्फुसाचे आजार तर सोडाच. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो, आज गाड्या मोटरसायकलमुळे सुद्धा तुम्हाला त्या प्रदूषणाचे सुद्धा तुम्हाला फुफ्फुसाचे आजार होतात. सांगायचं तात्पर्य, सन्माननीय दोन्ही आमदार महोदया जे आहेत त्यांनी व्यक्तिगत मतं व्यक्त केलेली आहेत. न्यायालयाने एका रिपोर्टला आधार केलेला आहे. या दोन्ही गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे जावं राज्य सरकारनी, आणि त्याचबरोबर हे जर अथॉरिटिव्ह नसेल तर तो जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट सुद्धा माननीय राज्य सरकारनी चॅलेंज करावा, राज्य सरकारनी चॅलेंज करावा अशी विनवणी मी लॉ अँड ज्युडिशरीचे सेक्रेटरी माननीय श्री शुक्ला साहेबांना करतो राज्य शासनाच्या, त्याचबरोबर मुख्य सचिवांना करतो, त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना सुद्धा करतो की रिपोर्ट चॅलेंज करा. या देशाची जी गरिमा आहे, या देशाचं जे चित्र आहे, ज्या देशाचं जे फेस आहे, ज्या देशाची जी आयडियोलॉजी आहे ही बदलता कामा नये. दोन्ही आमदार महोदयांना ज्या आहेत ज्यांनी व्यक्त केलेले आहेत त्यांना मी परत असं म्हणेल की त्यांनी त्यांच्या विचारामध्ये रिव्ह्यू करावा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.